शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी तयारी केली आहे। काल आपण इथं ज्या काकऱ्या पाडल्या होत्या, ज्याला आपण साऱ्या वगैरे म्हणतो, जशा कपाशीला पाडतो त्याप्रमाणे आपण पाडल्यानंतर आज आपण इथं 21 इंचाच्या साऱ्या पाडल्या आहेत आणि त्यामध्ये खत पेरणं पण चालू आहे कालपासून। आपण इथं बघू शकता या प्रकारे। आणि आज बराच भाग साधारणतः 70% या क्षेत्रामधला आपल्याला साऱ्या पाडलेल्या खत पेरलेलं झालेलं असं आपल्याला जाणवत आहे। आणि त्याच्यानंतर साऱ्याला आपण पाडताना सुडकीसुद्धा जे फडके वगैरे बांधतो, काही पोते बांधले ते आपण बांधून त्याला थोड्या खोल आणि रुंद पाडल्या, जेणेकरून आपल्याला त्या मोडणार नाहीत, म्हणजे दिसल्या पाहिजे सरळ रेषेमध्ये। त्यात आपण 10-26 खतसुद्धा घेतलेलं आहे। आपण कुठले खत घेऊ शकता यामध्ये। आणि आज आपण इथं टोकन पद्धतीने टोकन करणं चालू केलं आहे। तर आपण साधारण 9 इंच किंवा 1 फुटावर आपण 3-3 बिया आपल्याला इथं टोकन करायचे आहेत। आपण इथं बघू शकता साधारणतः 9 इंच किंवा 1 फुटापर्यंत। तर टोकन करताना फक्त एकच काळजी घ्यायची, साऱ्या जर खोल पडल्या असतील तर आपण त्याच्यावर जास्त माती टाकायची नाही। आणि 3 बिया पडल्या का व्यवस्थित हे पण आपल्याला बघावं लागेल, कारण 3 बिया तर पडणं आवश्यकच आहे, परंतु चौथी बी जरी पडली तरी आपल्याला इथं चालते, कारण कुठली एखादा दाना फुटका असतो, तुटका असतो, अशा प्रकारे होऊ शकते। आणि माती परिपूर्ण झाकली का हे आपल्याला बघावं लागते। तर आपल्याला इथं अशा प्रकारे इथं टोकन पद्धतीने लागवड चालू आहे। आपण इथं बेड घेतलेले नाहीत, याचं कारण एकच की बेडसाठी जे जास्तीचा खर्च आपल्याला इथं जाणवत आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण बेडच्या वेळेस आपण जर बघितलं तर बेडवर आपण टोकन केल्यानंतर त्याच्यावर आपण ज्यावेळेस खुरपणी करतो तर ते व्यवस्थित करता येत नाही, कोळपणीसुद्धा व्यवस्थित करता येत नाही। आणि खताचं नियोजन, डवरा हे देते वेळेस आपल्याला फार तिथं अडचणी जाणवतात। आणि डवरा ज्याला आपण कोळपणी म्हणतो, निंदण खुरपणी म्हणतो, ते नाही केलं तर आपल्याला कशा प्रकारे अडथळे येतात आणि जास्तीचा आगाऊचा खर्च वाढतो। त्यासाठी आपण इथं कुठल्याही प्रकारची बेड वगैरे आपण इथे घेतलेली नाही। बेड वगैरे जर सरी वगैरे घ्यायची असेल तर ते फक्त चिबड जमिनीमध्येच घ्यावी, अन्यथा घेऊ नये। कारण सपाट चांगल्या जमिनीमध्ये, सुपीक जमिनीमध्ये जी चिबड नाही त्या जमिनीमध्ये त्याचा काही उपयोग होत नाही, उलट जास्तीचा खर्च आपल्याला खुरपणीचा लागू शकतो।